श्वास गझल, श्वास गझल, निश्वास गझल, श्वास गझल, निश्वास गझल. जगण्याचा जगण्याचा विश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल. द्वेषाची दुनिया बदले, द्वेषाची दुनिया बदले, द्वेषाची द्वेषाची दुनिया बदले बदले. माणुसकीचा माणुसकीचा ध्यास गझल, माणुसकीचा ध्यास गझल. श्वास गझल, निश्वास गझल. जगण्याचा विश्वास गझल, निश्वास गझल, श्वास गझल, विश्वास. नमस्कार. जर गझल अशी असेल, तिची परिभाषा जर इतकी माणुसकीला, माणसातील माणूसपणाला धरून असेल, तर गझल कोणाला नाही आवडणार. तशी ती मलाही आवडली, पण खूप उशिरा. मी एका खेडेगावात, माझ्या गावची लोकसंख्या त्यावेळेस मोठे 500-600 असेल. आताही हजारच आहे. त्यावेळेस ती 500-600 झाली. एवढं आष्टगाव नावाचं खेळ. मग तिथे आम्हाला रेडिओसुद्धा ऐकायला मिळत नव्हता. कुठलं काही मनोरंजनाचं साधन म्हणजे काय, तर वडिलांना भजनाची आवड, त्याच्यासोबत भजनाला जाणे लहानपणी. आईचा आवाज चांगला, वडिलांचा भजनाची आवड, त्यांचाही आवाज चांगला, म्हणून ती देणगी मला लाभली. मी त्यांच्यासोबत इकडे तिकडे भजनात लुडबुड करायला लागलो, जायला लागलो. मी तुकडोजी महाराजांची भजनं काही तुटी फुटी येत असेल ते गायला लागलो. आवाज चांगला म्हणून सगळे वावा करायला लागले, तारीफ करायला लागले. आणि अशा प्रकारे तो 7वीपर्यंतचा काळ असा खेड्यातला गेला. मग अमरावतीला शिकायला पाठवलं. अमरावतीला आल्यावर मात्र सगळा असा जो सांस्कृतिक पट असा उघडा झाला माझ्यासमोर, की असंही असतं हे क्षेत्राचा संगीत. तोपर्यंत जरा जाण आली असेल मला, पण असा तो एक पट समोर ओपन झाला की संगीत, शास्त्रीय संगीताचे किती मोठे मोठे कार्यक्रम कलोपासकचे इथे व्हायचे, ते ऐकायला मिळायचे. मुशारे ऐकायला मिळायचे. आणि मुशाऱ्यांमध्ये मला लहानपणी कशी आवड निर्माण झाली आता मला सांगता येणार नाही. कदाचित गझलचं जे एक बी पडलं असेल, मनामध्ये रुजलं असेल, ते त्या मुशाऱ्यांची देण असेल कदाचित. मला टेकडीवर कवाल्या व्हायच्या, बड्डेराला कवाल्या व्हायच्या आणि कुठे कुठे जायचो. आणि त्या काळामध्ये सुरेश भटांची भेट झाली. ते स्थान म्हणजे राजकमल चौक. तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, हा ब्रिज झाला नव्हता आपला, जो तो ओव्हरब्रिज आहे तो झाला नव्हता. सगळं आपल्याला फाटक ओलांडून जावं लागायचं, तो काळ होता. आणि ते राजकमल चौकात नेहरू मैदानात ते रिक्षावाल्यांचा तळ असायचा, रिक्षावाले बसलेले असायचे. आणि सुरेश भट, मला तर बातमीपत्र की कुठला ते पेपर चालवायचे, हां, तर इथे आपल्या जोशी मार्केटच्या तेवढ्यातच ते असं एक चाळ वगैरे काहीतरी होतं तिथे, ते असं मला आठवतं लहानपणचं. तर ते मग त्यांचा मूड झाला की ते राजकमल चौकात येऊन कुठल्याही रिक्षाच्या उभ्या असलेल्या रिक्षात बसायची जाऊन. आणि जुन्या लोकांना आठवत असेल तो काळ. आणि मग ते तिथे बसलेल्या बघितलं सगळ्यांनी त्यांना, की मग ज्यांना सुरेश भट माहीत आहे ते काय आहे, त्यांची कविता, त्यांची गझल, ते सगळे आपापली जागा पटकावून तिथे बसायचे. त्या काळामध्ये ते त्या जवाहर मैदानात एक शाळा आहे लाल रंगाची बघा, नेहरू मैदानात, त्या
त्या शाळेमध्ये शास्त्रीय संगीताचा क्लास होता गांधर्व महाविद्यालयात. तिथे मी शिकायला यायचो शास्त्रीय गाणे. तर तिकडे गर्दी बघितल्यावर आणि एक भला थोरला मोठा माणूस काहीतरी कविता पेश करतोय असं दिसलं, मी आपल्याला थांबायचं. तिथे मी पहिल्यांदा मराठी गझल ऐकली. तोपर्यंत मराठी गझल भट साहेब काही माहिती नव्हतं. मुशायरे माहीत होतं, उर्दू गझल परिचयाची झाली होती. पण मी तेव्हा 9वी किंवा 10वीत असा तो त्या काळ तो ज्ञानमातामध्ये शिकायचो. त्या काळामध्ये माझ्या मनावर मराठी गझल पडली सुरेश भटांच्या तोंडून. फ्रॉम हॉर्सेस माउथ म्हणतात तशी डायरेक्ट एका गझलच्या खलिफाच्याच मुखातून ती गझल मला ऐकायला मिळाली. आणि माझं फार काही कळण्याचं वय नव्हतं ते, म्हणजे इतक्या उच्च दर्जाचं अभिजात काव्य करण्याचं तर वय असेल नसेल, पण मला अजूनही कळत नाही की ते मला का आवडलं, कशामुळे भावलं. पण माझ्या आयुष्यात आलेली ती पहिली गझल जी मला आजही तशीच हुबेहूब आठवते, ज्या रचनेने माझ्या आयुष्यामध्ये गझलचा सूत्रपात झाला की ती गझल. आणि इतकी अप्रतिम गझल की मी अजूनही ती गझल गातो मैफिलीमध्ये. ती गझल मी तुम्हाला 4 वेळी ऐकवतो. काय रचना आहे, काय शब्द आहे, काय आशय आहे, त्यांच्या पहाडी आवाज आणि त्यांचं ते गर्जना करत गाणं. तुम्ही सुरेश भटांना किती लोकांनी बघितलं माहिती? तर ती गझल माझ्या आयुष्यातील पहिली गझल मराठी गझल. जगत मी आलो असा की, जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. एकदा 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 तुटलो, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. शेर बघा काय शब्द आहे. कैकदा कैफात माझ्या, कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो. कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो. पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही. क्या बात. सांगा मला त्या नेमक्या म्हणजे अजाणताच मी अजाणत होतो असं म्हणा काव्याच्या साहित्याच्या बाबतीत, तरीही माझ्या मनावर ते कलम झालं. आणि मी तर म्हणतो गमतीने असं की मी आयुष्यात काय करावं हे मी नाही ठरवलं, ते गझलने ठरवलं की मी आयुष्यात काय करावं, कुठल्या मार्गाने जावं, जीवन यापनासाठी मी काय करावं हे माझं शिक्षण ठरवेल. पण माझ्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी मी काय करावं हे जणू त्या गझलने ठरवलं. आणि मी अक्षरशः नादी लागलो सगळं. त्याच्यानंतर मी कॉलेजच्या शिक्षणासाठी अकोल्याला गेलो. किशोरदादा मोरे ज्यांनी माझं भरणपोषण केलं. त्याच्यानंतर तिथे मी संगीत शिकलो. तिथे भाईसाहेब देशपांडे, पंडित दिनकरराव देशपांडे त्यांच्याकडे 4-5 वर्ष माझं शास्त्रीय गाण्याचं शिक्षण झालं. अकोल्याला गेलं. तिथे एकनाथ दत्त कुलकर्णी तेही बडे गुलाम अली खान साहेबचे शागिर्द पत्याळा घराणं, आणि हे घराणं किराणा घराणं, 2 घराण्याची तालीम मला मिळाली. चांगली 9-10 वर्ष मी क्लासिकल शिकलो. पण गझल काही इच्छा सोडत नव्हती. आणि माझी जी सांस्कृतिक जडणघडण बेसिकली मुळात ती आहे लोकसंगीताची. कारण माझ्या आयुष्यामध्ये लहानपणचा काळ हा लोकसंगीतानेच भरलेला होता, दुसरं काही नव्हतं. तर ऐकायला तुम्हाला सांगतो ना की एखाद्या घरी मोठ्या श्रीमंताच्या घरी घरच्या मोठ्या माणसाच्या घरी लग्न असेल आणि त्याच्या घरी तो लाऊडस्पीकर आला तर तेव्हा आम्हाला लाऊडस्पीकरवर काहीतरी गाणी मिळायची ऐकायला. त्यात तबकड्या असायच्या आणि त्याच्यावरती लावायचे. तोच काय तो गाणी ऐकायचा काळ. आणि ती गाणी कानावर पाहिजे, नाही तर महादेवाचा तो
नदीले मोठा पूर नदीले मोठा पूर कसा येऊ चौऱ्यागड. ही गाणी ही आपली शिदोरी होती. खरं तर शिदोरी अशी होती की जी आयुष्यभर पुरते आहे, अधुरी पुरते. तो लोकगीतांचा खजिना. नंतर शास्त्रीय गाणं शिकलो, अभ्यास केला तेव्हा कळलं की सगळ्या संगीताची जननी हे लोकसंगीतच आहे, दुसरं काही नाही. जे काही निर्माण झालं जगामध्ये. आता मला सांगा, एक गंमत आहे, मी आयुष्यात अनुभवली की एक पहाडी राग. आता हा पहाडीच राग आहे. दरा दरा दा दरा हा पहाडी रागाचा आपला पहाडाचा गाणं. मी जेव्हा देशभर कार्यक्रम करत फिरलो, उर्दू गझल असल्यामुळं महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलो नाही. उर्दू गझल असल्यामुळं, हिंदी गझल असल्यामुळं, गालिबपासून तर मीर तकी मीरपासून तर लीला फाजलीपासून तर दुष्यंत कुमारापर्यंत सगळं गात असल्यामुळं सगळं भारत मोकळं होतं मला. आणि सगळीकडे गेलो मी, आडवा उभा हिंदुस्थान आणि भारताच्या बाहेर जवळजवळ 18-19 देश. अशी गझलनी बोट धरून मला फिरवलं. पण मी ज्या ज्या ठिकाणी गेलो, म्हणजे मला उमगलेलं हे सत्य आहे, वैश्विक सत्य आहे की मी ज्या ज्या ठिकाणी गेलो आणि ज्या ज्या ठिकाणाला, ज्या ज्या प्रदेशाला पहाडाचं सानिध्य आहे, मग ते हिमाचल असो, ओरिसा असो, किंवा ज्या ज्या ठिकाणी की सह्याद्री असो की आपला सातपुडा असो, ज्या ज्या ठिकाणांना, ज्या ज्या प्रदेशांना पहाडाचं सानिध्य लाभलं आहे, तिथल्या सगळ्या लोकगीताचे सूर सारखेच आहेत. तुम्ही अनुभव आहे. मग कॉल ऑफ द व्हॅलीचं संगीत असेल, शिवकुमार शर्माने आणि हरिप्रसाद चौधरीने वापरलं, पहाडी राग असेल. महादेवा जातोबाचं गाणं असेल, पहाडीचं. असं सगळं ते वैश्विक आहे. आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास, नंतर गझलच्या नादी लागणं, हे सगळं नंतर करो, नंतर नोकरी पाणी आहे, सगळं आहे, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, ह्या सगळ्यामुळं हा प्रवास असा सुरू होता. पण त्याही काळात अकोल्यावर जेव्हा नोकरी लागली स्टेट बँकेत, त्याच्या आधी मी 4 वर्ष मास्टरकी पण केली हायस्कूलमध्ये अकोल्याला. पण मला विदर्भाच्या बाहेर मुंबईला जायची इच्छा होती. किंवा इथलं वातावरण बघितलं, सांगीतिक वातावरण कसं व्हायचं की पलुसकर पुण्यतिथी, गणेशोत्सवाचं काहीतरी उत्सवी वातावरण किंवा काहीतरी उत्सव वगैरे असे. हे 2-4 ऑकेजन सोडले तर गाण्याला कुठे चान्सच नव्हता. गाणं म्हणायचं कुठे. मग ते कसं की एखाद्याच्या घरी आता आहे उत्सव, गेले आपल्या सायकलवर टांग मारा, तिथे जा, गाणं म्हणा, चहा, फार तर फराळाचं काही असं, सायकलने घरी परत जा. का आहे ते काही नाही, त्याला आहे कुछ नाही, अशी अवस्था असेल. पण म्हटलं आपल्याला जर एवढा आपल्याला गुरुजींनी दिला आहे, आपण एवढं मनन चिंतन त्याच्यावर केलं आहे, गझलचं एवढं आपण करतो आहोत, एवढा नाद लागला आहे, स्वतः स्वरबद्ध करण्याची हातोटी आपल्याला मिळालेली आहे गुरुजींच्या आशीर्वादाने. तर मग आपण आपल्या तलावात तर पोहतोच आहोत, इथे पोहणं जमतं आहे आपल्याला. आपण समुद्रात पोहायला शिकूया ना, उडी तर मारूया. फार तर काही वेळ अदमस हो, काठावर येऊ पोहत पोहत जायचे. पण तिकडे गेलो नाही, काहीच केलं नाही, असं तर होता कामा नाही. या एका आशेवर मी माझ्या स्टेट बँकेतल्या माझ्या मित्र बॉस लोकांना म्हटलं की मला मुंबईला तुम्ही बदली द्या, पाठवा मला. त्यांनीही माझं ऐकलं. मला अशा ठिकाणी मुंबईला छान पोस्टिंग देऊन माझी बदली करून दिली आणि खूप सांभाळून घेतलं. जवळजवळ 22 वर्ष स्टेट बँकेत नोकरी केली. तेवढी वर्ष त्यांनी मला सांभाळलं. नंतर मी नोकरी सोडून दिली आणि तोपर्यंत मी संगीत करत होतो. माझे कुणाही अडवत नव्हतं. 20 दिवसाचा दौरा करून मी भेटीला उतरायचो, डायरेक्ट ऑफिसला जायचो नरिमन पॉईंटला. कसं तोंड सुट्या बुडवायच्या नाही, दिवस भरायचा म्हणून. अशा पद्धतीने मला सांभाळून घेतलं त्याही लोकांनी. पण अशा पद्धतीने माझं सगळं चाललं होतं. पण व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेतल्यानंतर मात्र पूर्ण वेळ गझल करता आली. माझ्या बायकोची पूर्ण साथ होती त्या सगळ्या माझ्या निर्णयाला. किंबहुना गंमत आहे की माझी बायको माझी छटपटानं जरा देखले देऊ, असा छटपटात आहे, आल्याबरोबर चिडचिड करतो, काहीतरी बोलत बसतो, काय झालं इकडे होतं तिकडं. तर एक दिवस मला त्यांनी बसवलं, जरा बस माझ्याशी थोडंसं बोलायचं. तर बसलो तर म्हणे तुझी सगळे बघतो तुझी तारांबळ, मला 2 प्रश्नांची उत्तरं आहेत. तर म्हटलं हो देतो. आता आमचं
आता ती गोव्याची, मी विदर्भाचा, आणि सगळ्या संस्कृतींमध्ये सगळ्या त्याच्यात फरक. पण आमचं असं ट्युनिंग आहे दोघांचं की आम्ही आमच्या दोघांमध्ये काही निर्णय आम्ही दोघांनी मिळून कसलेही ड्रास्टिक निर्णय घेतो, अशा पद्धतीचं आमचं ट्युनिंग. तर मला हे काय आता विचारणार आहे, काय विचारणार, तर एकदा बसलो आम्ही. तर म्हणे आता तुझं फार झालं हे तुझं चिडचिड करणं फार झालं, मग आता फक्त एक दोन प्रश्नांची उत्तरं देईन, मग मी तुला सांगते माझं निर्णय. म्हणाली, समजा तू उद्या नोकरी सोड आणि तुझ्या आता कार्यक्रम ठीक चाललाय, उद्या चालतील की नाही संगीताचा कोणी भरोसा द्यावा. आज ठीक आहे, उद्या एकही कार्यक्रम नाही मिळणार आणि मग लोक विचारतील की बघा सर चांगली नोकरी होती ती सोडली आणि आता बायकोच्या भरशावर धरतो, स्वतः तर काही करत नाही, असं विचारतील तुला लोक साहजिकपणे, स्वाभाविकपणे. तेव्हा तुला काय वाटतं? हा एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हटलं बा माझी बायको तिच्या भरोशावर ती मला पोचते, इतरांचं काय निर्णय देतात, तर तुझं उत्तर हेच असेल ना? म्हटलं हो हेच नक्की, बघ हेच असेल. हो, उद्या तुझं रेजिग्नेशन केलं पाहिजे. अशा अवस्थेत स्टेट बँकेच्या नोकरीचा राजीनामा घ्यावा. आणि मी एवढा खुश आहे तेव्हा. तिनं पण काही वर्षानंतर केली, तिलाही सोडायला लावले. आमच्या जेव्हा असं खात्री झाली की आमच्या दोघांच्या पेन्शनमध्ये आमचं भागतं, सगळ्या लायबिलिटीज पूर्ण करत आणलेल्या आहेत, तेव्हा आम्ही दोघांनी आणि कार्यक्रम आहेत सोबतीने. अशा पद्धतीने असे छान निर्णय आम्ही घेतले. मग तिच्या बाबतीत मी असं म्हणायला लागलो की काय तुझं सब कुछ खुदा से मांग लिया तुझको मांग कर उठते नाही है हात मेरे किसी दुआ की बात. असं अशा टाईपचं ते आमचं ट्युनिंग आहे. आणि कोण कोणाला पोचते, कोण कोणाला पोचून जातं, बायको तुम्हाला का तुम्ही बायकोला? नाही, तीच मला पोचते. सांगताना माझा आवाज बोल झाला असेल पण माझे हौसले बोलत नाही. माझा हे सांगताना तीच मला पोचते सांगताना माझा आवाज स्लो झाला असेल पण हौसला बोलत नाही. तुम्ही आलेले प्रत्येक पैसे त्यांच्या हातात जमा घ्यायचा. आता तुम्ही विचार. माझा एक पहिला प्रश्न हा होता सर, महाराष्ट्र लोकचं विचार मला आपलं आतमध्ये बोलणं झालं, हे कमर्शियल किंवा प्रोफेशनल किंवा व्यावसायिक मनोरंजन जो आहे, जे तिकिटांच्या द्वारे किंवा लाखो रुपये खर्च करून जे अरेंज केल्या जाते, याच्यात मराठीला महाराष्ट्रातच दुय्यम दर्जा आहे असं वाटतं. मराठी एंटरटेनमेंट, जसं गझलचा कार्यक्रम, कवी संमेलनचा कार्यक्रम, गाण्यांचा कार्यक्रम, कॉमेडी शोचा कार्यक्रम, हे 4 कार्यक्रम सध्या चालू झाले. याच्यात महाराष्ट्रातच मराठी माणूस सुद्धा पहिली पसंत त्याची हिंदी असते असं वाटते का? हिंदीचं प्राबल्य, ती राष्ट्रीय भाषा किंवा त्या भाषेतलं मनोरंजन असल्यामुळं आणि ते त्याचा स्पॅन हा देश असल्यामुळं त्याचं प्राबल्य असणं हे स्वाभाविक वाटतं मला. आणि आपण आपले प्रादेशिकता, देशामधला आपण एक भाग, ह्या दृष्टीने मराठीचं त्याच्या दृष्टीने किंवा इन टोटो बघितलं तर महत्त्व दुय्यम वाटू शकतं. पण आपल्या मराठी भाषेचा विचार केला, मराठी संगीताचा, मराठी गझलचा, मराठी शास्त्रीय संगीताचा, कॉमेडी शोचा किंवा इतरही जे सांस्कृतिक धरोहर आहे जे चालतं त्याच्यामध्ये मराठीचा दर्जा, मराठी भाषेचा, मराठी कलावंतांचा दर्जा कमी आहे असा इंडस्ट्रीमध्ये मराठी ॲक्टर्सचाच बोलबाला आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण हिंदीचे आपल्या इथं नाटकातून तयार होऊन घेणं की इतके तयार आहे की त्यांच्या भाषेचा प्रश्न असू शकेल बोलण्याचा हिंदी भाषेत. बाकी नाही, माझा प्रश्न आहे भाषेचा दर्जा दुय्यम किंवा प्रथम हा नाही. व्यावसायिक मनोरंजनात पिक्चर आपण बघितले समजा मागील 5 वर्षात महाराष्ट्रीयन पिक्चर फक्त धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 या 2 पिक्चर खूप सगळ्यात जास्त हिट झाले. त्या सोडल्या तर व्यावसायिक दृष्टिकोनातून मराठीत बनलेली एकही सिनेमा मराठीत बनलेला हिंदी सिनेमांच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रातच इतकी लोकसंख्या 13 कोटी, 12.5 कोटी, 12 कोटी जे काय असेल याच्यात चालत नाही इतके चांगले सिनेमा बनवून. ही एक राजकीय सिनेमा होता, धर्मवीर 1, धर्मवीर 2 त्याच्यामध्ये चालले आनंद दिघे बनून. त्याच्याशिवाय एकही मराठी सिनेमा आपण जर विचारलं पटकन कोणी 5 नावही सांगू शकणार नाही. याचं कारण तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या क्षेत्रात आहात, ऍक्टिव्ह आहात,
थोडा अवघड प्रश्न तुमच्या अवघड प्रश्न आहे आणि मला, कारण मी व्यावसायिकतेमध्ये जास्त नाही. एकतर सिने इंडस्ट्रीशी माझा संबंध फक्त 2 सिनेमापुरता आला. 2 चित्रपटांचं संगीत केलं मी. राजदत्तांसारखे दिग्दर्शक असून सुद्धा ते सिनेमे चालले नाही फार. पण माझा व्यावसायिकदृष्ट्या तुमचं म्हणणं जे आहे ना ते अगदी बरोबर आहे. अत्यंत दयनीय अवस्था बघायला मिळते मराठी चित्रपटांची. त्याला कारण मी शोधत नाही, कारण मी शोधायचा प्रयत्न केला नाही. मला ती गरजही वाटली नाही माझ्यापुरती. कारण मला जे आवडतं, आता अमोल पालेकरांचे चित्रपट असो किंवा नानांचे असो किंवा बाकीचे असो, राजदत्तांचे चित्रपट आवर्जून बघायला जातो आपण, बघणं आवडतं सुद्धा. पण या दृष्टिकोनातून मी कधी विचार केला की त्याचं व्यावसायिक यश हे दुय्यम दर्जाचं काय आहे, हा मी विचार नाही केला. आणि मी कारण तर त्याची मला गरज वाटली नसेल किंवा मी त्या दृष्टीने चाललो नसेल किंवा माझा विचार केला नसेल. पण आता मी करेल. त्याचं कारण मला वेळ गेली माहिती, पण मी आता करेन. आणि मला असं वाटतं की माझ्यापुरतं विचार केला तर मला गरजही का करावा हा विचार. आपल्या कलाकृती कमजोर नाही आहेत हे तितकंच खरं आहे. मग आपल्या रसिकांमध्ये दोष आहे का? तर रसिकांनी तर हिंदीला तारलं तर आपल्या मराठीला का तारू नाही त्यांनी, हाही एक प्रश्न उभरतो. मग आता माझा ऑफहँड असा तर हे काय कारण असावं असा शोध घेतला पाहिजे मी सुद्धा. मराठी गझल गायकीचं भवितव्य कसं पाहतो? हां, मराठी गझल गायकी आणि मराठी गझल लेखन हे 2 भाग आहेत. जाणत ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो, सुरेश भट त्या काळी म्हणून गेले. कारण काय होतं की मराठी साहित्याचा जो मेन स्ट्रीम आहे, मुख्य प्रवाह आहे, त्याने भटांना कधी स्वीकारलं नाही. इतकी उत्तम काव्यविधा आपल्या मराठी भाषेत आली आहे. पण आता मराठी उर्दूमधून, फारसीमधून उर्दूत आली गझल, उर्दूमधून हिंदी, पंजाबी, पश्तो, गुजराती आणि त्याच्यानंतर मराठी अशी इतक्या भाषांमध्ये गझल गेली. आणि सगळ्यात उशिरा रेकग्नेशन मिळालं मराठीत. गुजरातीने गझल स्वीकारली, उत्तम गझल गुजरातीत आहे. हिंदीमध्ये तर दुष्यंत कुमार, सूर्यभानू गुप्ता सारखे एवढे हिंदीचे दिग्गज गझलकार आहेत ते आहे. तिथे स्थिरावली गझल, ओपावली, मोठी झाली. पण सगळ्यात जास्त उशीर लागला तो मराठी भाषेत. आता आम्ही हा विचार करतो की सुरेश भट वैतागून त्यांना साहित्य संमेलनाच्या एकाही मंचावर त्यांना कधी मानवने बोलवल्याचं आठवतं का तुम्हाला? मला सांग. साहित्य संमेलनाचं आता अध्यक्षपद तर सोड, पण कुठे मानाचं स्थान त्यांना मिळालं की एवढा. आता तुम्ही सगळं साहित्यापासून, राजकारणापासून तर सगळ्याच समाजात जे घटित होतं, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, ह्या सगळ्याचं तुम्ही साक्षीदार आहात. आता मी तुमच्यासमोर एक प्रश्न मांडतो, माझं ऑब्झर्वेशन मांडतो की सौंदर्यशास्त्रामध्ये मराठीमध्ये असं म्हटलं जातं की तुमची भाषा समृद्ध होते म्हणजे काय? तुमची भाषा समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करते हे कसं समजावं? तर त्याचं कारण असं सौंदर्यशास्त्रामध्ये दिलं आहे की एखादा शब्द अपभ्रंशाने किंवा पूर्णवंशाने तुमच्या भाषेत येत असेल, येऊ इच्छित असेल आणि तुमची भाषा जर स्वीकारत असेल तर निश्चित समजावं की तुमची भाषा मोठी होते, प्रगत होते, विस्तारत आहे. हे भाषा वृद्धीची सामाजिक दृष्टी ह्या सौंदर्यशास्त्रामध्ये आहे. या चॅप्टरमध्ये आम्हाला शिकवलं गेलं आहे ही परिभाषा. आणि जर आपण हायकू स्वीकारला मराठी भाषेने, चारोळी स्वीकारली आणि असे किती काव्यप्रकार आपण स्वीकारले. आता मराठी गझल जेव्हा आली तेव्हा ती स्वीकारायला सुरेश भटांना एवढं वैताग झालं. वास्तविक एका शब्दासाठी आपण ही परिभाषा करतो की भाषा समृद्ध होते आणि ज्या भाषा हे सगळं नाकारतात आपली शुद्धता राखण्यासाठी त्या भाषा फक्त काय होतं असे म्हटलं. तर मग असं असताना आपण असं का केलं? कारण सगळ्यात उशिरा गेलं तसं मराठी भाषेला मिळालं. माधव जुलेन ज्यांनी पहिल्यांदा मराठीत गझल लिहिली, सुरेश भटांच्या 10-20 वर्ष आधीचा काळ, म्हणजे पंचरत्न काव्य मंडळ होतं ना पुण्याचं ते, आणि त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी सुरेश भट. पण
पहिलं तर आम्ही तर म्हणतो की जाणे ही बाग माझ्या सोसायटीच्या सार्थकाला मी इथे अमृताचे रोपटे रुजवून गेलो की ही जमीन जी आहे, गझलचं रोप लावण्यासाठी जी जमीन आहे, जमीन हा शब्द जो उर्दू जमीन आपण शेतीला म्हणतो किंवा मातीला म्हणतो ती जमीन, पण उर्दू भाषेमध्ये ही जमीन हा शब्द आहे. त्याला मुक्ताला जमीन म्हणतात, छंदाला जमीन म्हणतात तिला. आणि दोन्ही अर्थाने घेतलं तरी ती जमीन तयार करण्याचं काम माधवजी नयनांनी केलं. त्यांनाही हाकडून लावलं. शेवटी त्यांनी गझल लिहिणं थांबवलं. आपल्या मराठीच्या मुख्य प्रवाहाने ते मोठे कवी होते आणि फारसीचे पंडित होते. फारसीमध्ये PhD होती त्यांची. तर त्यांनी मराठी गझल सुरुवात केली आणि त्या मातीमध्ये सुरेश भटांनी हे रोपटं लावलं. ते काय म्हणतात की सोन्याचं रोपटं आहे. ते फोफावणं वाढणार, रुजणार, फोफावणार होतं. पण इतकी वर्ष लागली. त्याला कारण आपली टीका, आपलं न स्वीकार. मराठी भाषेला काय म्हणायचं सुरुवातीला की ही परकीय भाषा आहे, हा परकीय काव्य प्रकार आहे, हे मराठी गझलवरचं आक्रमण आहे, मराठी गझल म्हणजे कवितेवरचं आक्रमण आहे. मग एकदा संमेलनात, साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद झाला ठाण्याच्या, मला वाटतं, आणि सेतू माधवराव पगडी तेव्हा होते. ते तर उर्दूचे नुमाइंदे होतेच. ते म्हटलं की हा असला परिसंवाद ठेवायचा हे सुचलं कोणाला? मराठी कवितेवर गझलचं आक्रमण. सगळ्या कला एकमेकींना पूरक असतात, पोषक असतात, आणि आक्रमण कसं कवेल एका कलेचं दुसऱ्या कलेवर? असं त्यांनी सगळ्यांना त्या परिसंवादामध्ये हासडलं सगळ्यांना. पण तरीही इतका काळ लागला की मराठी भाषेत तुम्हाला सांगतो जे गझलचे जे परिसंवाद होतात मोठे मोठे, त्याच्यात मला बोलवलं जातं. ते काय त्याच्यामध्ये मला बोलवलं होतं किंवा मी तिथं दाव्याने सांगितलं की गझल लिहिणाऱ्या जितक्या भाषा असतील, ती पंजाबी असेल, फारसी असेल, उर्दू तर आहे, पण आम्ही मराठी लोकांनी उर्दूच्या गझलची जी शुद्धता आहे, फारसीच्या गझलची, उर्दूच्या गझलची जी स्वराच्या काळातली, ती आम्ही जपली आहे. आम्ही अजूनही स्वरांचा काफिया वापरत नाही. आम्ही शुद्ध काफियामध्ये गझल लिहितो. सुरेश भटांनी एकही गझल सावती काफियामध्ये किंवा स्वराच्या काफियामध्ये लिहिली नाही. इतकी शुद्धता आम्ही काफियाची राखतो. अशी गझल आम्ही एस्टॅब्लिश केली. काफिया मोकळा करत नाही. आता काफिया म्हणजे यमकाचा जो प्रकार आहे गझलमध्ये, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मी पुन्हा जुळलोच नाही, तुटवलोच नाही, जुळलोच नाही. हे जे काफी आहे याची शुद्धता राखण्याचं काम आपल्या मराठी भाषेच्या गझलने केलं. हे मोठ्या अभिमानाने मी प्रतिपादन करतो गझलच्या परिसंवादांमध्ये, म्हणजे राष्ट्रीय लेवलच्या. असं असताना ही मला मराठी भाषेला पेलवेल काय ही विधान, हा काव्य प्रकार परकी आहे, हा कृत्रिम आहे, इथपर्यंत बदलली. पण तुम्हाला सांगतो, सुरेश भटांना म्हणा, मला म्हणा, किंवा एकूणच गझल किंवा ह्या सगळ्या काव्याला तारणारे कोण होते तर रसिक. रसिकांनी इतकी गझल उचलून झाली की सुरेश भटांचे वैयक्तिक कार्यक्रम व्हायला, गझल वाचनाचे इतके पॉप्युलर केली त्यांनी गझल. सुरुवातीला त्यांनी काफला नावाचा गझल संग्रह काढला. काफला पहिला प्रातिनिधिक गझल संग्रह मराठी भाषेतला. तेव्हा त्याच्यात मोजून 60-62 गझलकार निवडून आणून असे होते. पण त्यात आज जवळजवळ 800 ते 900 उत्तम लिहिणारे गझलकार मराठीत आहेत. ही जी वाढ आहे, ही नुसतं हा गणितिक वाढ नाही आहे, ही संख्यात्मक वाढ नाही, ही गुणात्मक वाढ आहे. इतके उत्तम गझलकार लिहिणारे आज गझलमध्ये आहेत. आणि गझल वृक्ष झाला आहे, आता महावृक्ष झाला आहे. जे रोपटं लावलं होतं सुरेश भटांनी त्याचा आता महावृक्ष झाला. म्हणून ते म्हणायचे की जरी या वर्तमानाला कळेना आमुषी भाषा, त्यांच्या काळात, सुरेश भटांच्या काळात ते म्हणायचे की जरी या वर्तमानाला कळेना आमुषी भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. त्या विजा घेऊन येणाऱ्या पुढच्या पिढ्या आमच्या गझलला आपलंसं करतील आणि गझल मोठी झाली शहरांमध्ये. ती झाली आता. त्यांच्या हयातीत ते स्वप्न पूर्ण झालं, हे साकार झालं स्वप्न. आणि आम्ही गझलचं बोट धरून आज सगळीकडे मिरवतो. ती माधवजी नयनांची, भटाचीच कृपा आहे असं म्हणायला, आणि रसिकांची कृपा. गझलेबद्दल असं म्हटलं जाते म्हणजे काही टीका जे होते की हा जो काव्य प्रकार आहे हा एक तर कृत्रिम आहे आणि दुसरा हा परकीय आहे. म्हणजे 6 शतकांचा जरी याला एक प्रदीर्घ वारसा असला, म्हणजे अरब वगैरे या भाषेचा असला, मुघलांच्या काळामध्ये ती संवर्धन झालं तिचं, तो कृत्रिम आहे आणि परकीय आहे असं तिच्याकडे पाहिलं जाते. असं काही टीकाकारांच्या टीका होतात. म्हणजे त्या काही संमेलनांना
आपल्या समोर पडते. हा. दुसरं असं मला म्हणायचं आहे की गझलेच्या संदर्भात जी नवी पिढी येऊन राहिली लिखाणाच्या संदर्भात, हा. मध्यंतरी तुम्ही आष्टगावला एक संमेलन घेतलं हो. होतं. त्याच्यानंतर विदर्भामध्ये असं काही संमेलन किंवा असं काही आहे का? पहिला प्रश्न जो होता काव्य प्रकाराला कृत्रिम आणि परकीय अशी जी टीका होते त्याच्या संदर्भात आणि परकीय आहेच ना तो काव्य प्रकार. तो आता उर्दू भाषेला सुद्धा परकीय होता ना तो जन्माला तो इराणमध्ये तो जन्माला. आता युद्ध ही एक आपत्ती आहे, पण त्या आपत्तीतून काहीतरी चांगलंही घडू शकतं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गझल. आता अरब आणि इराण यांचं युद्ध टोळी युद्धच म्हणायची त्या काळी, आणि अरबांनी इराण पादाक्रांत केलं. दोन संस्कृती एकत्र नांदायला लागल्या, एकत्र यायला लागल्या, आणि दोन भाषेची दोन प्रसिद्ध गाडी होती त्या काळात. एकाचं नाव होतं कशिदा, म्हणजे स्तुतिपर काव्य कशिदा, आणि एका काव्य प्रकाराचं नाव होतं खमरिया, म्हणजे गुत्त्यामध्ये किंवा कुठे दारू परोसताना, दारू देताना साकी एक गाणं म्हणायची. साकी दोन्ही अर्थाने वापरतात. साकी तो पण होतं, साकी ती पण असते, असे दोन्ही अर्थाने तो शब्द वापरला जातो. तर ते म्हणताना म्हणणारं गाणं आणि कशिदा ह्या दोन काव्य प्रकारांच्या संयोगामधून गझल निर्माण झाली. असा हा गझलचा जन्म आहे, तो इराणमध्ये झाला. आणि त्याचा पहिला कवी होता रुदकी नावाचा, इराणमध्ये. त्याच्यानंतर अनेक वर्षांनी फारसी भाषेत गझलचा जन्म झाला. त्याच्यानंतर अनेक वर्षांनी उर्दू भाषेचा जन्म झाला. तो कुठे झाला? पाकिस्तानात झाला, इकडे इराणमध्ये झाला, तो भारतात झाला. उर्दू भाषेचा जन्म हा भारतातला आहे. उर्दू हा जो शब्द आहे ना, याचा शब्दशः अर्थ आहे लष्कर. आणि म्हणून उर्दूला जुबान लष्कर म्हणतात, कारण तिचा जन्म हा लष्कराच्या छावणीत झालेला. मोठा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, मोठा विस्तारित आहे. पण जेव्हा छावण्या पडायच्या सैनिकांच्या, तेव्हा त्या सैनिकांच्या छावण्यामध्ये अनेक रेजिमेंट्स, एक इराणच्या सैन्याची रेजिमेंट, इकडे महाराष्ट्रीयन, पश्तो, हे वगैरे वगैरे, आणि त्या सगळ्यांच्या आपापल्या भाषा त्या लष्कराची छावणी. आणि त्यांची भेटण्याची जागा म्हणजे बाजार. त्या बाजारामध्ये दुकानदार कोण? तर हिंदी बोलणारे, खडी हिंदी त्यावेळेची, खडी हिंदी बोलणारे, आणि त्याला उर्दू येते, त्याला कोणाचीच भाषा येते. मग वस्तू आदान प्रदान, वस्तू मागायच्या कशा, सौदा खरेदी कसा करायचा. तर अशा वेळेस पहिल्यांदा नुसते इशाऱ्याने सामान मागणं, अशा ह्याच्यातून शब्दांची ओळख व्हायला लागली. आणि अशा खिचडी भाषेतून, भाषेच्या आदान प्रदानातून उर्दू भाषेचा जन्म झाला. म्हणून त्याला रेखता म्हणतात. त्या भाषेचं मूळ नाव आहे रेखता. आता जश्न रेखता म्हणून मोठा महोत्सव होतो दिल्लीला 3 दिवसाचा. लंडन टॉप आणि दिल्लीला आता संपला 2 दिवसापूर्वी जश्न रेखता. रेखताचा अर्थ काय? विखुरलेला किंवा विखुरलेली, पसरलेली, पसरट, काही आगापिछा नसते. म्हणजे काय, ह्या भाषेला काही नाही. शब्द कुठले तर काही सुदाचे आहेत, काही इराणचे आहेत, काही अरबी आहेत, काही मराठी आहेत, काही हिंदी आहेत, काही अशा खिचडी भाषेतून जन्मलेली भाषा म्हणजे रेखता किंवा रेखती. म्हणून नंतर त्याचं नाव उर्दू पडलं. आणि त्यानंतर ही भाषा जन्माला आली उत्तर प्रदेशाच्या एका लष्कराच्या छावणीत. अनेक वर्ष लागली त्याला. आणि आपण म्हणू की मग उर्दू गझलचा जन्म कुठे झाला? उर्दू गझलचा जन्म झालाच असेल ना. त्या काळामध्ये फारशी प्रचूर ती भाषा होती. तेव्हा गाली, मीर तकी मीर, मीर सौदा, हे जे आद्य शायर होते त्या काळचे, मोमीन खा मोमीन, हे सगळे शायर उर्दूमध्ये गझल नव्हते लिहित, ते फारसी भाषेत लिहित होते. सगळ्या गझल रचना फारसी भाषेत होत होत्या. आणि मुघलांचं साम्राज्य इथे एस्टॅब्लिश झाल्यानंतर इथे सुफी फकीर आले, संत आले, सगळे सांस्कृतिक आदानप्रदान झालं, आणि इथे गझल हा प्रकार रुजला. पण तो फारसी भाषा. त्याच्यानंतर ही उर्दू भाषा जन्माला आली. आणि उर्दू भाषेतला पहिला शायर, पहिली गझल त्याने उर्दू भाषेत लिहिली. तो कुठला असेल? अंदाजच नाही करू शकत. आता मी वाचले म्हणून मला अंदाज, अहमद तगरचा.
म्हणजे कोणी म्हटलं की उर्दू गझलचा जन्म कुठला, तर मी भारताचा नाही सांगणार, मी सांगेन महाराष्ट्रात. कारण उर्दू गझल ही महाराष्ट्रात जन्माला आली आणि ती वली दखनी नावाचा शायर होता. तो निजामाच्या पदरी होता कवी आणि त्याची एक राजधानी होती नगरला, अहमदनगर, औरंगाबाद हे सगळे जे निजामाच्या त्या काळात अधिपत्याखाली होते तिथे तो होता. त्यांनी पहिल्यांदा उर्दू गझल लिहिली. त्या उर्दू गझलचा एक नमुना मला आठवतो की त्या काळची म्हणजे दख्खन ना आपला भाग सगळा दख्खन, त्या काळात उर्दू भाषेवर दखनी प्रभाव होता. किधर को, काय को, हमको, तुमको, हमन को, किधर को जाता वगैरे हे जे दखनी भाषा आहे. उर्दू तुम्ही दखनी उर्दू आहे का, हैदराबादी उर्दू आहे का, तुम्हाला मजा येईल. तो एक वेगळा भाग आहे. 3 स्कूल आहेत गझलचे, एक दिल्ली, एक लखनौ आणि एक हैदराबाद. ह्या 3 स्कूलच्या सगळे तिघींचे लहजे वेगवेगळे आहेत. दिल्ली आपली वेगळी, लखनौची वेगळी, हैदराबादची वेगळी. तर ज्या काळामध्ये उर्दू भाषेत गझल लिहिली जाऊ लागली त्या भाषेचा लहजा कसा होता सांगतो एक उदाहरण म्हणून की तो वली दक्षिणा सांगितलं की न जाने किस शहर अंदर हमन को लाके डाला है. ही उर्दू भाषेत ही दिल्लीवाले यांना नावं ठेवतात, लखनौवाले पण नावं ठेवतात. ये कैसी उर्दू, ये कहाँ से आई उर्दू. पण पोएटिक जस्टिस बघा कसा कि न जाने की शहर अंदर हमन को लाके डाला है, न साकी है, न दिलबर है, न शीशा है, न प्याला है, न जाने की शहर अंदर हमन को लाके डाला है. त्या काळाचा हा गझलचा उर्दू भाषेचा लहजा होता. आणि हा वली दखनी आपला संग्रह घेऊन जेव्हा दिल्लीला गेला तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांच्या मुशायऱ्यामध्ये अशा प्रकारच्या साध्या गझल ऐकल्या की ज्या आम भाषेत बोलतात, लोकांच्या भाषेत बोलतात आणि त्याच्यात कुठलाच भारीपण नाही, कुठलाच जडपण नाही, कुठलाच म्हणजे क्लिष्टपणा नाही, इतक्या सरळ आहे. आणि मग आधी नावं ठेवली पण नंतर या उर्दूचा आपल्या भाषेवर कलम करून गालिबला सुद्धा गालिब म्हणाले की माझ्या अभिव्यक्तीसाठी उर्दू बिर्दू ही नकोस, ही कोकणी भाषा आहे, माझ्या अभिव्यक्तीसाठी फारशी हीच भाषा उपयुक्त आहे, मी फारशी तर केली. पण गालिबला जे जागतिक स्थान मिळालं ते उर्दूतील गझल मिळालं. हा मी म्हणतो की पोएटिक जस्टिस आहे. हा काव्याने काव्यावर उभवलेला एक न्याय आहे, दिलेला न्याय. गालिब जे जगप्रसिद्ध झाले, मीर तकी जे जगप्रसिद्ध झाले, निदा फादी जे जगप्रसिद्ध झाले, शाहीर ते सगळे उर्दूमध्ये झाले. आणि मग उर्दू प्रचलनात आली. पण उर्दू भाषा ही कुठल्या दुसऱ्या देशाची भाषा नाही, ती भारताची भाषा आहे. आणि उर्दू गझल ही महाराष्ट्राची देण आहे. म्हणजे इतकं सांगायला अभिमान वाटतो. आम्ही उर्दू गझलचा जागतिक डंका वाजतोय आज. मेहदी हसनचं नाव जगात आहे, गुलाम अलींचं नाव जगात आहे, ते उर्दू गझल गातात, तर ती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. हे सांगताना आनंद होतो म्हणून सांगतो मुद्दा. आणि अजून काय विचारलं होतं तुम्ही? हा, आपल्या अष्टवाच्या संमेलनानंतर जरा आपल्या विदर्भामध्ये जास्त चलनवलन निर्माण झालं. गझल सकल प्रतिष्ठान ही मी संस्था स्थापन केली गझलचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून. आणि त्या कार्यशाळांमध्ये जवळजवळ 150 कार्यशाळा घेतल्या महाराष्ट्रभर. उद्देश हा होता की गझलचं जे तंत्र आहे, जे ती तंत्रानुसारी भाषा आहे, तंत्रानुसारी काव्य प्रकार आहे, ते तंत्र सगळ्यांना कळावं. कवी असतात पण त्यांना गझल लिहिता येत नाही कारण त्यांना तंत्र कळत नाही. ते तंत्र कळावं म्हणून कार्यशाळा घेतल्या. एकदा कार्यशाळा अटेंड केली, तो काफ्याचं चलनवलन कसं, त्याचे वजन कसं निभवतात, त्याचे छंद कसे निभवतात, एकदा कळलं की कुठलाही कवी हा गझल लिहू शकतो असा आमचा दावा होता. आणि व्हायचं कसं की आमचे जे जुने गझलकार होते त्या काळचे, आणि त्यांच्याकडे कोणी जर नवीन कवी गेला तर ते म्हणजे अरे तुला कुठे जमते, हे त्याच्यासाठी शिकावं लागतं वगैरे. आणि तो काय म्हणायचा नाही तर मी माझी कविता करेन, मी नाही लिहिणार गझल. पर्यायाने नुकसाने गझलचं व्हायचं, तो नाही लिहिणार, तो कविता लिहिणार. पण म्हटलं असं होतं का म्हणे, तंत्रकार लेखन, कविता, साहित्य ही कोणाच्या आजोबाची जागीर नाही आहे. जो करेल त्याची जबान जो करेगा उसकी, साहित्य जो लिहित त्याचं, हे कोणाची जागीर नाही आहे. त्याच्यामुळे हे कोणाच्या व्यक्तिपुरतं मर्यादित राहू नये, कुठल्या समूहापुरतंही मर्यादित राहू नये, तर सगळ्यांना लिहिता यावं म्हणून हे तंत्र आलं पाहिजे. हे तंत्र फक्त सरावाचं काम आहे, कोणालाही येऊ शकतं. मी गझल लिहित नसूनही मला कळलं आहे तर कविता गझल लिहिणाऱ्यांना का कळणार, म्हणून आम्ही कार्यशाळा घेतल्या. 150 कार्यशाळा घेतल्या महाराष्ट्रभर.
मी साहित्य संस्कृती मंडळात होतो. तर मी म्हटलं, आमच्या मंडळाला म्हटलं 8 वर्ष होते. तर म्हटलं मला काही इंटरेस्ट नाही तुमच्या मंडळाच्या बाकीच्या ह्याच्यामध्ये, फक्त मिटिंगला येण्यापुरतं मी येणार, फक्त मला कार्यशाळांमध्ये तुम्ही मदत करायची. मला कार्यशाळा घेण्यासाठी तुम्ही 2 दिवसाची कार्यशाळा मला, तर त्यांच्या मदतीने पण काही कार्यशाळा घेतल्या, काही संस्थेच्या मदतीने केल्या. आणि अशा पद्धतीने एक तंत्र माहीत झाल्यामुळं गझल लिखाणाला चालना मिळाली. आता म्हणून ही संख्या त्याच्यामुळे वाढली असा दावा नाही करणार, पण त्याच्यामुळे मदत झाली. आणि आज 800 ते 900 गझलकार महाराष्ट्रामध्ये गझल लिहितात. इंदोरला आहेत काही गझलकार, काही हैदराबादला आहेत, भरपूर ठिकाणी. आपल्या देशाची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे, हां महाराष्ट्रीयन भाषा मराठी आहे. हां पण देशाच्या सामान्य माणसाला, माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे, सामान्य माणसाला गझलमध्ये जो मजा आहे तो फक्त उर्दू भाषेतच होतो असं वाटतं काय? गझलमध्ये गझलचा जो मजा आहे सामान्य माणसाला, हां ज्याला भाषेचं ज्ञान भरपूर नाही, हां साहित्याचं ज्ञान नाही, हां अशा सामान्य माणसाला हां गझल फक्त उर्दूमध्येच मजा येते गझलमध्ये असं वाटते का आपल्याला? जसं मी गझलचं शौकीन आहे, हां मला राहत इंदोरी, मला ते मुनाफर राणा, हां मला ते सभाखरी पासून जितके नाव आहे त्यांचे मी गझल ऐकतो. त्या स्विच ऑन करून कधी कधी एखाद्या वेळेस हिंदी भाषेचे लोक आहेत ते गझल बोलतात, त्यांचेही गझल ऐकतो. एखाद्या वेळेस युट्यूबमध्ये आपली गझल येते. मी एक शौकीन म्हणून विचारलं जातं आपल्याला बिलकुल. तुम्हाला एक माणूस म्हणून काय वाटते, व्यक्ती म्हणून तो गझलचा मजा शेवटी उर्दूमध्येच येतो का? किंवा उर्दूमध्ये ऐकणारे जर आपण पाहिलं तर दुबईमध्ये मुशायरा होते. दुबईचा मुशायरा हा 700 कोटी लोकांच्या ह्या जगात सगळ्यात जास्त लोकप्रिय असते. त्याला युट्यूबवर करोडोच्या संख्येने लोक पाहतात. असा हिट एकही मुशायरा आतापर्यंत जगात झालं नाही. तिथे एक परिवार फक्त त्या मुशायराला 10 वर्षापूर्वी सातत्यानं अरेंज करून द्याला, आणि तो जगात 700 कोटी लोकांमध्ये पाहायला जाते. तिथे हिंदी, उर्दू किंवा इतर या गझलचे भाषेचे शौकीन आहे. असं दुसऱ्या कोणत्या भाषेत दिसत नाही. किंवा गझलचे जे अर्थ आहे, नुक्ते आहे, गझलचा जो नक्ता आहे, त्याचा मजा एक सामान्य म्हणून विचारलं, त्याचा मजा फक्त उर्दूमध्ये होतं वाटतं. किंवा एकही व्यक्ती उर्दू शिवाय किंवा मुस्लिम शिवाय इतकी लोकप्रिय गझल ह्या क्षेत्रात झाली नाही. कारण काय वाटते? त्याला कारण देता येईल. एकतर काही लोक नुसतं फॅशन म्हणून ऐकतात. उर्दू तर मजा आहे ही एक अफवाच आहे. अफवा आहे. अफवा आहे. दाम हर मौज है हल्का है सदका में नाम. तुम्ही उर्दूचे शौकीन होता, ऐकता ना? दाम हर मौज है हल्का है सदका में नाम, देखिए क्या गुजरे है कतरे में घोर हुए. उत्तम शेर. इतका एका समुद्रात जितकं पाणी साठवलं असेल तेवढा मोठा आशय ह्या एका शेरामध्ये साठवला आहे. काही कळलं नाही? कळलं. समजून घेतलं तर कळतं. भाषेचा लहेजा, त्या भाषेत त्या काळी लिहिले गेलेल्या अभिव्यक्त झालेली गझल, हां त्या काळातले ऐकणार अभ्यासू आजच्या काळात राहत इंदोरी साहेब ज्या पद्धतीने गझल ऐकतात, जी आम फॅम करून ऐकवतात, निदा फादी जी आम फॅम करून ऐकवतात, बोलचाली ती भाषा वापरून ऐकतात, ते चलन त्या काळी नव्हतं. एक हा भाग. आणि आता आमच्याही काळात मुशायरा जातो नुसतंच वाहवा करायला, आणि एखादा शब्द अडला तर त्याचा अर्थ समजून घेतला तरच त्याचा पूर्ण शोध लागतो, त्या अर्थाचा तळाशी जाता येतो, नाही तर नाही जाता येत. हे हा एक भाग झाला. आणि कधी कधी तर फॅशन म्हणून इतके दाद दिली जाते. हा मीडियाचाही परिणाम असेल की 700 कोटीच्या जागतिक लोकसंख्येत इतका तो मीडियाचाही परिणाम असेल की इतक्या लोकांपर्यंत ती जाते. त्याचं दुसरं कारण असं की 2 साहित्य प्रकारांना लाभलेलं वय, त्यांना लाभलेली वय मर्यादा. आपण किती वर्षाच्या, आपण मराठी गझलचा एक घेतलं तर आपण किती वर्षाच्या? 90. अगदी इनिशियल स्टेज येते.
इब्तिदाई तो काळ घेतला तर आपलं वय वर्ष 90 आहे, त्यांचं वय वर्ष 900 आहे. नाही, इतक्या काळापासून चालत आलेली परंपरा, सगळं रुजलेलं, सगळं आपलंसं झालेलं, आणि त्यामुळं एक अभिजात रसिकतेसोबत एक दांभिकपणा पण येतोच की. आता आमिर खान साहेब सगळ्यांना कळत नसेल, पण वी हॅड बीन टू आमिर खान येस्टरडे हे सांगणं फॅशन झालं. आम्ही कुमार ऐकले काल, किती कळलं आहे सांगा ते, कुठला नाकायला हे नाही सांगता, पण वी हॅड बीन टू असं सांगायची फॅशन नाही. आम्ही सवाईला गेलो हे सांगायची फॅशन आहे. मी राम रसिक म्हणूनच मी बोलतो आहे. तर तेवढा काळ बोलायला लागतो, तेवढा काळ, आणि अभिजात रसिकतेसोबत तेवढी दांभिकताही वृद्धिंगत होत असते की आम्ही ह्या ऐकलं बाबा, किती कळलं हे नाही सांग, किती कळून घ्यायचा प्रयत्न केला हे नाही सांग. तर आम्हाला एक एक राग एका गायकाचा समजून घेण्यासाठी गुरुजींसोबत बसणं, मित्रांसोबत चर्चा करणं, त्यांनी तो स्वर का लावला, त्यांनी ती बढत कशी केली, तिने वेगळ्या पद्धतीने कसं गायलं, हे अभ्यास म्हणून किंवा त्या विधेचा नुमाइंदा म्हणून आपल्यामध्ये आहे. पण त्याला एक काळ द्यावा लागतो, त्याला एक मोठा काळ व्यतीत व्हावा लागतो विचार मंथना. पण आपण बालक आहोत, मराठी गझलचा प्रश्न आला तर आपण रांगतो आता. त्याच्यातला दुसरा फायदा असा की आपण लहान असल्यामुळे आपल्याला मोठे व्हायला चान्स आहे, आपल्याला मोठे व्हायला आहे ना वेळ पुढे. पण त्यांचं वय आणि त्याची चालणारी परंपरा, इतक्या वर्षाचं सातत्य, इतक्या वर्षात झालेले प्रयोग, अनेक प्रयोग झाले उर्दूमध्ये. आणि दुसरं कसं होतं की उर्दूमध्ये इतके शायर आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपल्यापर्यंत किती येतात, वस्त्र गाळून इतके येतात आणि सगळ्यांना आपण दाद देतो. पण आपल्याकडे मुळातच इतकं आहे, एवढंच आहे, त्याच्यावर वस्त्र गाळून आपल्याला येईल. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की काळ जावा लागतो, रुजावी लागते. आणि आत्ता हा जो सोशल मीडियाचा जमाना आला त्याच्यामध्ये तुम्हाला ताबडतोब रसिकांपर्यंत पोचता येतो, हा एक फायदा सोडला तर दुसरं एक नुकसान असं झालं की सुरेश भट म्हणायचे की अरे एक मिसरा मला सुचला, गझलची एक ओळ मला सुचली तर त्या तोडीची दुसरी ओळ सुचायला मला 6 महिने लागायचे. इतक्या वेळ मी थांबायचो तो शेर पूर्ण करण्यासाठी. आता त्यांनी एक शेर लिहिला समजा की आसमानचे जरी हसे झाले हे तुला पाहिजे, तर त्यांची गझल आहे की त्यांनी अद्वैतवादाचा सिद्धांत सांगितला आहे त्या शेरामध्ये. पण ते सांगत होते की मी डायरीमध्ये पहिली ओळ लिहून ठेवली होती सुचली म्हणून की शोधून मी तुला कुठे शोधू. गझल अशी आहे, शोधून मी तुला कुठे शोधू, आसमानचे जरी हसे झाले हे तुला पाहिजे तसे झाले. आपल्या दुःखावर जर कोणी हसत असेल त्याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट असू शकत नाही. हा जो ॲप्रोच आहे वैयक्तिक दुःख आणि दुःखावर असणाऱ्यांचा, हा रेअरली येतो काव्यामध्ये. आसमानचे जरी हसे झाले हे तुला पाहिजे तसं, तू आनंदी आहे ना त्यात, तू राहावं. त्याच्यामध्ये त्यांनी वेगळा शेर लिहिला की ते म्हणाले पाहिले दुःख मी तुझे जेव्हा, पाहिले दुःख. किती सोप्या शब्दामध्ये सुखी होण्याचा मार्ग सांगितला. आपण नेहमी आपल्यापेक्षा सुखी लोकांकडे बघतो आणि दुःखी होतो. आपल्यापेक्षा दुःखी लोक खाली आहेत तिथे बघतच नाही आपण. सुरेश भटांनी 2 ओळीत सुखी होण्याचा मार्ग सांगितला. पाहिले दुःख मी तुझे जेव्हा, दुःख माझे लहानसे झाले हे तुला पाहिजे तसे झाले. आता अद्वैतवाद आहे, द्वैत आणि अद्वैत हे मोठे सिद्धांत आहेत ना आपल्या इथे. तर भटांनी अद्वैतवाद 2 ओळीत समजून सांगितले. म्हणजे तू आणि मी वेगळं नाही आहोत, आपण एकच आहोत. हा जो अद्वैतवाद आहे, आता तू आणि मी एक कसे तर आपण दोघं नाही आहोत, वेगळे नाही आहोत. तर त्याच्यासाठी एक आरसाचं रूप वापरलं.
बघा काय मजा येते तुम्हाला. मी ठराव गेलो आशिया जेवणातला. याची पहिली ओळ भटांनी लिहून ठेवली होती डायरी आणि 6 महिन्यानंतर मला दुसरी ओळ तुझ्याबळ ओळ सुचली आणि नंतर हा शेड्यूल पूर्ण केला. ते म्हणतात शोधून मी तुला कुठे शोधू. हे द्वैत झालं. तुला कुठे शोधू, शोधून मी तुला कुठे शोधू, चेहऱ्यांचेच आरसे झाले. तुझा चेहरा जर माझ्यासाठी आरसा असेल तर मी दिसेल ना त्यात. तुझ्याकडे बघितलं तुझ्या चेहऱ्यात मी दिसेल. तो अद्वैतवाद तो सांगितला पाहिजे आणि त्याच्यासाठी 6 महिने त्या तोडीची ओळ सुचायला आणि तो काट्या सुचायला त्याला 6 महिने ती वाट बघण्याची तयारी आज दिसत नाही. कारण गजल झाली, काही सुचलं की ताबडतोब फेसबुक व्हॉट्सअपला टाकलं आणि ताबडतोब ते अंगठे येतात, कोणी क्या बात आहे वगैरे. हे जे अंगठे मिळवण्याची घाई झाली ही गझलला घात आहे असं माझं म्हणणं. विचार आपला विचार शायरांनी मुरू दिला पाहिजे, नोटच्यासारखा मुरू दिला पाहिजे. जो जेव्हा परिपक्व होईल तेव्हा कागदावर उतरवला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तेव्हा गझलची जी परिभाषा ती पूर्ण होईल, तेव्हा सकस गझल मराठीला मिळेल. आणि मग मराठीचे आज पूर्वी जमवून आणावं लागायचं. आमच्या 72 साली पहिली मैफिल केली तेव्हा धरून बांधून आलेले 20 ते 25 मित्र काही शौकीन असे होते अकोल्याला. आज 5-5 हजार लोक असतात, अमेरिकेत 3-3 हजार असतात. हे चांगलं लक्षण आहे नाही का? मी तर आशावादी आहे. तुम्ही आहात का? मी आशावादी आहे यावर. भरपूर आशावादी आहे. भरून पाहू. गझलमधून तुम्ही सामाजिक आशयाचा पण काही गझल गायल्या, जशी गरीबाच्या लग्नाला, त्याचं काही सांगता येईल, ऐकता येईल आम्हाला? गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय, गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय, महागाईने पिचलेल्या महागाईने पिचलेल्या होळी काय दिवाळी काय. गरीबाचं लग्न, महागाई लग्न वगैरे वगैरे ह्या गोष्टी मला विचारलं. जेव्हा AK शेख पनवेलचे शायर आहेत त्यांनी मला नांदेडला आमची मैफिल होती, त्या प्लॅटफॉर्मवर आमची गाडी चुकली आणि बसलो आपल्या फाका मारते. तर तेव्हा त्यांनी मला ऐकवलेली गझल आहे. आणि त्याच्यानंतर माझं इस्पितळाचं ऑपरेशन, त्या इस्पितळातल्या मुक्कामामध्ये ही चाल झाली आणि तेव्हा ही चाल बांधली. तेव्हा मला विचारण्यात आलं की हे ते कवितेमध्ये येतं का असं. हे म्हणजे कसं की हे अकवितिक आहे, हे असांगीतिक वाटतं. लग्न, गरीब, महागाई, डाळी महाग, होळी हे काही संगीतातलं वाटत नाही. तर मी म्हटलं बा आम्ही तर खेड्यातली माणसं, मीटरमध्ये बसत नाही. मीटरमध्ये बसत, मीटरमध्ये बसवलं त्यांच्या विचारात बसत, त्यांच्या विचारात फिट नाही बसत. सामाजिक विषय हां विचारात ते जे त्यांचं जे भरण पोषण झालं त्याच्यात ते बसत नाही. त्यांना अजूनही त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना असते, चंद्र आहे साक्षीला. पण हे आम्हालाही पाहिजे. मदतच विचारतो, उर्दू गझल जास्त लोकप्रिय व्हायचं आहे कारण नाटकीय प्रेझेंटेशन आहे का उर्दू शायरांचं? नाही, एकही उर्दू शायर तुमच्यासारखं प्रेझेंटेशन नाही करत. हिंदी गायकांसारखं प्रेझेंटेशन करत नाही, मराठी गझलकारांसारखं प्रेझेंटेशन. त्या प्रत्येक मोठं झालेल्या व्यक्तींचं प्रेझेंटेशन नाटकीय आहे. मग तो राहत इंदोरी असो, मग तो मुनव्वर राणा असो. नाही, राहत इंदोरीचं जरा जास्त होतं ते अंगविषय. पण तो काय त्यांचा स्वभावता होत असेल, ते मुद्दाम नसतील करत. प्रत्येकाची आपली स्टाईल असेल. मला काय एक अंगिक भाषा पण असेल, जसं वाचिक अंगिक असा अभिनयाच्या विधा आहे, तसं मला असं वाटतं की माझं शरीर पण त्यात सामील आहे. माझं मन तर आहे, माझा आत्मा तर आहे, माझे विचार तर आहे. पण माझं हे जे हाडामासाचं शरीर मला मिळालेलं आहे ते सुद्धा माझ्या प्रस्तुतीकरणामध्ये सामील आहे. म्हणून माझे हात वर जाईल. कधी असं काही होऊ शकतं, म्हणजे ते ठरवून नाही. तसे त्यांचंही होत असेल की त्यांची अंगिक भाषा ती असेल. किंवा काही काही असे शायर आहेत की जे त्यांची मान काय असेही नाही, असे पण शायर आहेत
जे असे, पण गझल किती ताकदीची असते. मुळात ताकद त्या शब्दांमध्ये आणि त्या साहित्यिक आणि सांगीतिक दोन्ही अभिव्यक्तीमध्ये असली पाहिजे. तुम्ही हातवारे किती करता तर आडातच काही नसेल तर पोहऱ्यात येईल कुठून, हा एक भाग आहे. पण मला त्यावेळेस विचारलं, पण मी म्हटलं बा आम्ही खेळातली माणसं, आम्ही हे सगळं जगणं जवळून बघितलंही आहे आणि अनुभवही आहे. जर आमचं जगणं तुमच्या काव्यात येत नसेल तर तुमचं साहित्य काव्य आमच्या काय कामाचं. किंबहुना मी दुसऱ्या भाषेत असं म्हणेन की अशा गोष्टी आम्ही काय चाटायचं. आमचं प्रेझेंटेशन आम्ही जगलेल्या जीवनाचं प्रतिनिधित्व जर तुमचं काव्य करत नसेल, ते जर तुमच्या काव्यात उमटत नसेल तर मी आम्ही काय करतो तुमच्या याचं. जे सदाफुली दोघांना असते, चंद्राय साक्षीला आम्हालाही पाहिजे, पण हे पण गरजेचं आहे ना. यालाही जागा द्या की तुमच्या त्याच्यामध्ये अभिव्यक्तीमध्ये जागा द्या, असं आमचं म्हणणं होतं. म्हणून मी अट्टहास आणि गझल म्हणतो. त्याच्यामध्ये आमच्या घनश्याम देणेने एक पुष्टी जोडली, एक अशी जॉवियल पुष्टी जोडली, अशी विनोदी. ते म्हणतात, नकटीच्या लग्नाला विघ्ने 17 काय 18 काय. तुम्ही म्हणे एवढं सिरियस बोलता गरीबाच्या लग्नाला महागाई, तर मी थोडं विनोदाचं, ज्याला हजल म्हणतात, त्याला हजलचा गझलसारखी हजल असते जी विडंबनात्मक अभिव्यक्ती येते, तर ती जोडतो म्हणाले. मालेगावी आहे ना एक नंबर हजर. कोण? मालेगावी लोक आहे ना, मालेगावी लोक उत्तम उत्तम हजल. आमचे घनश्याम देणे त्यांनी हजलच्या ओळी जोडलं. नकटीच्या लग्नाला विघ्ने 17 काय 18 काय. पत्नीच्या हातात खेळणे, पत्नीच्या हातात खेळणे. भवरा काय नवरा काय. आणि मग थोडासा महागाईचा बोजा, नक्कीचं लग्न म्हणून ते जे दुःख आहे ते थोडं शीतल होतं ह्या वेळेमुळं. असं अच्छा, कौन यादगार कार्यक्रम रहा जहाँ आपको अच्छा प्रतिसाद मिला, अच्छा ये मिला, देश विदेश में जहाँ भी मिला होगा? और एक के बारे में बताऊं तो दूसरा मॉब भी सामने आता है. अरे हमने क्या कम दर दिले आपको. यवतमाळ के लोक सामने आते. अमेरिकेला 3000 लोकांनी स्टँडिंग ओवेशन दिलं होतं. मागच्या कन्व्हेन्शनला गेलो होतो BMच्या तेव्हा, ते पण आठवतं. मालेगावची मैफिल पण आठवते की मालेगावची मैफिल झाली आणि तुम्हाला सांगतो एक मोठा कठीण काळ होता त्यावेळेस. तर काम सुती त्या मिलमध्ये काम करून मागवर काम करून आलेले रसिक भरतीसमोर ते आपल्या कपड्यावरचे ते तसे, तर ते 5 रुपये काढून मध्ये हातात इतक्या अवयवान देतात की जसं जणू काही ताजमहल मेरे हात करत आहे. त्याची दाद लक्षात ठेवली की काय सांग. तर अशी मजा सगळीकडे आलेली आहे. कधी कधी आपण नर्वस पण होतो की अरे की, पण चालायचं. कधी चांगली दात, कधी उत्तम दात, कधी उचंबळून दात, कधी दात 2 प्रकारचे असते, एक आह आणि एक वाह. कधी आह कधी वाह. सामाजिक परिवर्तनासाठी काही फारसी भाषेमध्ये एक परिभाषा आहे की सुखन अज माशूक गुप्तन. सुखन अज माशूक गुप्तन म्हणजे गझल काय आहे, ते आपल्या प्रेमळ, आपल्या स्नेही व्यक्तीशी केलेला संवाद. ही गझलची एवढीच परिभाषा आहे. सुखान आज माशूक गुप्तन, आपल्या प्रिय व्यक्तीशी केलेला संवाद, तिच्याशी केलेला प्रेमाला किंवा तिच्याशी साधलेला संवाद, एवढीच परिभाषा आहे गझलची, मूळ परिभाषा. पण गझल जशी जशी लोकाभिमुख झाली, सामाजिक प्रश्नांना त्याच्यामध्ये स्थान मिळू लागलं, सामाजिक वेदनेचा हुंकार झाली गझल, तसं मग सगळे विषय येत गेले, सगळे विषय समाविष्ट झाले आणि गझल एवढी व्यापक झाली की असं म्हणतात की समाजात जे जे काही घटित होतं चांगलं वाईट त्याचं सगळ्यात आधी प्रतिबिंब गझलमध्ये पडतं. म्हणून गझल ही समाजाभिमुखच जास्त आहे. आणि मराठी गझलचा जर प्रश्न असेल तर तुम्ही सुरेश भटांची गझल घ्या किंवा आजकालच्या तरुण शायरांची गझल घ्या, तुम्हाला प्रेमाच्या गझल खूप कमी सापडते. सामाजिक परिवर्तनाच्या, सामाजिक आशय विषय करणाऱ्या गझलच जास्त सापडते. कारण ती काळाची गरज म्हणून किंवा तो काळाचा महिमा म्हणूया किंवा त्या प्रश्नांचं प्राबल्य म्हणूया
तेच तुम्हाला जास्त वेळ सापडतं. त्या विषयावर एखादी गजल आहे? आता बघा ना, एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव नावाचं गाव, हां अभिष शेख आहे, गजानन वाघमारे आहे, त्याची गजल मला आठवते. जगण्याबद्दलही म्हटलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की आपल्याला जीवन मिळालं, पण आपल्याला जीवन फुकट नाही मिळालं. कोई किसी को फ्री में कुछ नहीं देता. जिंदगी में हमें मोफत नाही मिली, फुकट नाही मिली. तर मग काय करावं लागतं त्यासाठी? आपल्याला श्वासाची किंमत चुकावी लागते. आपल्याला आपल्या श्वासांची किंमत चुकावी लागते, तेव्हा आपल्याला जीवन मिळतं. जगणं फुकट नाही मिळतं. आपण प्रत्येक श्वासाकडे किंमत चुकवतो. म्हणजे एक एक श्वास घेतो म्हणजे आपल्या आयुष्यात एक एक क्षण आपण कमी कमी होत जातो, वजा होत जातो आणि आपण मृत्यूला समीप जातो. जीवन संपत जातं. म्हणून तो म्हणतो जीवनाला दान द्यावे लागते, फुकट नाही मिळत. जीवनाला दान द्यावे लागते. श्वास संपेतो, श्वास संपेतो, जगावे लागते, दान द्यावे लागते. जरी ह्या जीवनाचा राग आहे, जरी ह्या जीवनाचा राग आहे, तरीही श्वास घेणे भाग आहे, दान द्यावे लागते. एक शेर आहे की दान द्यावे लागते. पूर्वसूचना मृत्यूने कोणा दिली, पूर्वसूचना मृत्यूने कोणा दिली. वेळ झाली की, वेळ झाली की लिखावे लागते, दान द्यावे. आणि अंधश्रद्धेवर प्रहार करणारा एक शेर आहे. की दगडाला शेंदूर माणसे फासत गेली, माणसाला देव माणसे विसरत गेली. तो शेर आठवत नाही पण फार सुंदर लिहिलेला आहे. अशा घेतलं मग सामाजिक आशेत गजलमधून जास्त बोलतात.